तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज आता मी म्हणजे आमच्या गाडीमध्ये आहे आणि आम्ही पूर्ण फॅमिली आम्ही चाललोय माझ्या गावाला, म्हणजे आमच्याच गावाला. तर आता मी आहे सापगावमध्ये आणि मयुरीला लागली होती भूक, तर त्याच्यामुळे वडापावच्या शोधामध्ये आम्ही इथे थांबलोय. मी बघू शकता इकडे वडापावचा दुकान, नाश्ता वगैरे केला नव्हता त्याच्यामुळे मयुरीला जरा इथं नाश्ता करायची जरा गरज होती, म्हणून आता वडापाव खातो मस्त गरमागरम. बोंबील आहेत आणि तेल बागडा आणि ते तळ्यातले आहेत ते. नाही ते या साईडला ते बोंबील आहे ना, बोंबील आहेत ते आणि ते तुकडे मोठे मोठे. आता गावाला जाऊयात, गावाकडचं वातावरण वगैरे तुम्हाला दाखवतो. गावाकडे एकदम मस्त, आता कसा पाऊस वगैरे पडलाय ना, गवत वगैरे वाढलंय, सगळं मस्त हिरवं हिरवं दिसतं. मयुरी काय माहित काय झालं, मगाचपासून हसते माझ्याकडे बघून, पण कॅमेरा दाखवला तर काय बोलतच नाही. भूक लागली, एनर्जी मला वाटतं कमी झाली. भूक लागली तिला, एनर्जी नाहीये, तर वडापाव आल्यानंतर चटर पटर चालू आहे मला वाटतं. तो सुबह नाश्ता नहीं किया था, तो भी नाश्ता करते हैं. और अभी अभी सूत्रों से पता चला है कि ये वड़ा पाव की टेस्ट बहुत अच्छी है. तो अभी देखते हैं कैसी टेस्ट है. तर आपण आता विचारूयात की टेस्ट कशी होती. मयू, मम्मी, मस्त आहे गरम गरम. गरम आहे म्हणून चांगली लागते का खरोखर टेस्ट चांगली आहे? गरम आहे. तर काय जिता तुम्ही बघू शकता, हे आजी पण इकडे वडापाव खात. बाहेर मस्त पाऊस पडतोय, वातावरण एकदम थंड झालंय आणि मस्तपैकी आम्ही गरमागरम वडापावचा आनंद घेतो. बहुत बड़ी लाइन लग चुकी है यहाँ पे और आधे घंटे के बाद हमारा नंबर आया है. ये देखो, मी घरी पोहोचलोय आमच्या आणि तुम्ही बघू शकता हे आमचं घर आहे इकडे. आणि मी इथं आल्याला काय बघितलं, आई शपथ, माझ्या डोळ्यासमोर एक डायनासोर की मौत हो चुकी है गाइस, ये देखिए. और उसको रेस्क्यू करने के लिए इधर अग्निशमन दल को बुलाए. काय आता पावसाळा आहे आणि तुम्हाला जर शेतीची कामं करायची असतील तर आमच्याकडे भाड्याने ट्रॅक्टर मिळेल. पाऊस बघा किती जोरात पडतो इकडे. तो गाइस, यहाँ पे वॉटरफॉल देख सकते हैं आप. आणि आम्ही आता चायचे मध्ये घेतो इथं. आधी बघा गाइस, ये देखो, याला काय तुमच्याकडे बोलतात सांगा मला. त्याची भाजी एवढी भारी लागते ना, एकदम मस्त. हा आमचा घर आहे गावाचा, आधी पण आहे इथं. इथे गाडी उभी आहे आपली आणि ही जागा तर मस्त पेरूचं झाड आहे. आता पेरू नाही आलं याच्यावर. आणि इथे आहे आपलं काजूचं झाड. तर काय अजून याला फुलं नाही आली जरा, नाहीतर दरवेळेस हा पेरूचं झाड आहे ना, हा मोठा, त्याला दरवेळेस पावसाळ्यात पण पेरू येतात. गॅस इथे आमच्या गावातले ते लहान लहान पोरं क्रिकेट खेळतात. ही त्यांची क्रिकेट खेळायची जागा आहे लहान पोरांची. हे बघा, या साईडला आमचा गाव आहे इकडे, आणि ही गावाच्या बाहेरील जागा आहे सगळी. आणि इथून समोरचा व्ह्यू बघा काय बेकार दिसतोय एकदम. हा जो दिसतोय ना, हे कोथळीगड म्हणजेच पेठचा किल्ला. तर तो किल्ला बघा किती जवळ आहे इथून आम्हाला. पण आता त्याच्यावर जरा ढग आलेत ना, म्हणून तो क्लिअर दिसत नाही. त्याच्या बाजूला पण तुम्ही बघू शकता डोंगरच डोंगर आहे तिकडे सगळीकडे.
मस्त पावसाचं वातावरण आहे. सगळं कसं हिरवा हिरवा झालाय. मी आलो आहे माझ्या मामाच्या गावाला. हे बघा इकडे मागे घर आहे माझ्या मामाचं आणि माझ्या समोरचा व्ह्यू दाखवू का तुम्हाला कसं दिसतंय इथं. आता सामान वगैरे आणायचं आहे घरातलं, तर त्यासाठी आम्ही लोक नेरळच्या मार्केटला आता चाललेलो आहोत. आणि इकडचं वातावरण एकदम गजब झालेलं आहे गाईज, खतरनाक. माथेरानचा डोंगर पूर्ण ढगामध्ये विलुप्त झालेला आहे आणि माथेरानचा डोंगर काय दिसत नाही आणि तिकडनं असे ढग आलेत ना, असं वाटतं पाऊस पडेल 100%. तर गाईज मी आत्ता पोहोचलेलो आहे नेरळच्या मार्केटला. म्हणजे आम्ही आतल्या मार्केटला नाही गेलो, तर साई मंदिरचं मार्केट आहे ना वरच्या बाजूला, तिथंच होत वरती. इथे साई मंदिर आहे नेरळचा, ही वरची जागा आहे. आणि या मार्केटला आता आलेलो आहोत आपण. तेच आम्हाला हे बघा, हे समीर होतो हे काय तोंडली खातोय तोंडली. आणि इकडे बघू शकता भाजीचं दुकान वगैरे, त्या साईडला सुद्धा मार्केट आहे इकडे. आणि नेमका आता पाऊस आलाय, पाऊस वगैरे आला तर भिजत जायला लागले. एक छत्री आणले फक्त, रेनकोट वगैरे काय आणलेला नाहीये.